माझी मातृभूमी. सत्य, अहिंसा, प्रेम, शांतीचा देईल जगात संदेश. आमचा सुंदर भारत देश. वरील काव्यपंक्तीत कवीने आपल्या मातृभूमीचे समर्पक शब्दात वर्णन केले आहे. आपल्या मातृभूमीला वैभवशाली परंपरा लाभली आहे. भारताची प्राचीन संस्कृती महान आहे. प्राचीन काळी भारत ही सुवर्णभूमी म्हणून ओळखली जात होती. ही ज्ञानभूमी होती. जगातील वेगवेगळ्या देशातून माणसे येथे ज्ञान संपन्न करण्यास येत होती. प्राचीन काळी तत्त्वज्ञान, शास्त्र व अध्यात्म याविषयीच्या ज्ञानाचे केंद्र म्हणून भारताला मान होता. अध्यात्म, आयुर्वेद, गणित आणि विज्ञान या क्षेत्रातील अनेक मूलभूत गोष्टी भारताने जगाला दिल्या आहेत. निसर्गही आपल्या भारतभूवर प्रसन्न आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी इत्यादी नद्यांनी आपली भूमी सुजलाम केली आहे. भव्य हिमालय आपल्यापुढे महानतेचा आदर्शच उभा करतो. भारताच्या तिन्ही बाजूंना अथांग सागर पसरला आहे. तो नेहमी मला संकुचित दृष्टी सोडावी व विशाल दृष्टिकोन असावा हीच शिकवण देतो. आपली मातृभूमी ही विविध वृक्ष, फलं, फुलं यांनी समृद्ध आहे. विविधतेत एकता हे तर आपल्या भारताचे वैशिष्ट्यच आहे. भाषा, धर्म, पंथ, जाती यातील विविधता आपल्याकडे बघायला मिळते. येथे विविध भाषा बोलल्या जातात आणि अनेक भाषातील साहित्यही समृद्ध आहे. संस्कृत ही आमची देववाणी आहे. या भाषेत रामायण, महाभारत यासारखे अनेक महान ग्रंथ निर्माण झाले. आपल्या भारताची स्वातंत्र्य लढ्याची कहाणीसुद्धा जगाला स्फूर्तिदायकच आहे. भारतात हरित क्रांती, श्वेत क्रांती आणि औद्योगिक क्रांतीसुद्धा झाली. भारत आज कोणत्याच क्षेत्रात मागे नाही. आजच्या संगणक युगातही भारताने आपले स्थान जगभरात निर्माण केले आहे. आज साने गुरुजींच्या शब्दात मी अभिमानाने म्हणू शकतो की बलशाली भारत हो, विश्वात शोभूनी राहो. धन्यवाद.